गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिलक्ष्यम् एकं नित्यविमलमचलं सर्वदि साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। कैलासराना शिवचन्द्रमौळि फणीन्द्रमाथा मुकुटिदलानि कारुण्य सिन्धु भवदुःखहारी दवीन शम्भो मजकुलतारि। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वारात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। ॐ नमः पार्वतीपते नर्मदेश्वर भगवान की बगीश्वर सनातन धर्म की जय। शंकर मोक्ष भगवान की जय। राम छत्रपती शिवाजी महाराज। 10 मिनिटं आपल्याला या ठिकाणी बसायचं आहे। 10:30 वाजता आपण अजून 15 मिनिटं बाकी आहे आणि म्हणून 2 मिनिटं भजन 10-5 मिनिटं थोडीशी मार्गदर्शन होईल सर्वांनी अगदी आनंदाने। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगो। 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 काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ 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 जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी सद्गुरु स्वामी सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण रामकृष्ण हरी जय जय राम जय जय राम।
राष्ट्रसंत जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेनं नर्मदेश्वराच्या सानिध्यात नर्मदेश्वराच्या वर्धापन दिनानिमित्तानं विशेषतः सद्गुरु माऊलींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या पवित्र भूमीत आपण जप तप अनुष्ठान करत आहात. फार भाग्यवान. ज्या भूमीचं महत्त्व शिवमहापुराणामध्ये कथन केलेलं आहे, जिथं शिवालय पाहिजे, जिथं गोशाळा पाहिजे. घरी केलं तर एक पट भेटतं, पण जिथं शिवालय आहे, जिथं बिल्ववृक्ष आहे आणि जिथं गोशाळा आहे आणि राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींचा स्पर्श जिथं झालेला आहे, ते सगळ्यात मोठं तीर्थ आहे. लक्षात म्हणजेच लक्षात घेताना अशा तीर्थावर तुम्ही आज अनुष्ठान करत आहात. आज ज्यांची प्रवचन रूपी सेवा आपल्या आश्रमात लहानचे मोठे झालेले दत्त महाराज यांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. भक्ती मंडळ आज व्यासपीठावर आहे. भाविक भक्तगण, माता भगिनी, विशेषतः उद्या परमपूज्य स्वामी माधुगिरीजी महाराज यांचं आगमन होणार आहे. सुंदर असं प्रवचन आपल्याला 9 ते 11 या ठिकाणी अगोदरच ते येत आहे, परंतु आपल्याला 9 ते 11 10 वाजेपर्यंत बाबांचं प्रवचन, बाबांचं स्वागत, एवढा मोठा उत्सव सर्वांनी येताना आरत्या आणायच्या आहे. आपण दरवर्षी त्यांचं एवढं मोठ्याने उत्सवाने आपण स्वागत करतो, ज्यांचं आपल्याला खूप मार्गदर्शन मिळालं. असे परमपूज्य स्वामी श्रद्धे माधुगिरी महाराज येथे येतील. त्यांचं आपल्याला प्रवचन श्रवण करायला अगदी आनंद मिळेल. एक लक्षात घ्या की महाराजांनी आहार प्रवचनावर खूप प्रवचन या ठिकाणी केले. 7-7 दिवस केले. त्या भाऊसाहेबांना गेलं खूप दिलं आणि विशेष म्हणजे पंचकृषीने खूप घेतलं. आज नुसतं अनुष्ठान पुकारलं की हे लेकरं भरा 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 एकदम काही मिनिटात इथे येतात. सगळ्यांचे हाल करतात की हे रूम भरला, तिथं तिथं तो शेड भरला, आता ठेवायचे कुठे. परंतु ही राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामीवर असलेली नितांत श्रद्धा या लेकरांच्या अनुष्ठानाच्या स्वामीजींच्या प्रेमाच्या चिमुकल्या ज्योती, बाबाजींच्या प्रेमाच्या चिमुकल्या ज्योती, सद्कार्याच्या सद्प्रकाशी पालवली सती. दिव्यत्वाची ज्योत जनार्दन, दिव्यत्वाची ज्योत जनार्दन, नित्यतया जपा अनुष्ठानाचा जपा अनुष्ठानाचा चिंतन करत होतो. 10 मिनिटं जास्त आपण घेणार नाही, परंतु खूप सुंदर चिंतन केलं होतं. आपण गणपती बसून कुठे गेलो होतो? घंट्यापासून भगवान नंदिकेश्वर कालभैरव आणि मंदिरात गेलो होतो. कोणी कोणी ऐकलं काय नाही, जेवढे होते तेवढे नाही ऐकले. आता मंदिर जसं आपल्या मंदिराचं महत्त्व आहे, तसं आपल्याला आपल्या घरात पूजा करून फळ का भेटत नाही. आणि दररोज त्रिकाल पूजा करतो, सकाळी पूजा करतो, पण त्याचं एक लक्षात घ्या की ज्या वेळेस आपण आपला महादेव घरामध्ये पोचवतो त्यावेळेस महादेवाजवळ गंगाजल पाहिजे. काय पाहिजे? लक्षात अतिशय गरजेचं आहे. आणि ते गंगाजल कसं पाहिजे? त्याला गंगाजली म्हणतात. म्हणजे आईच्या अंजोळीतून मिळालेलं पाणी, अंजोळीतून मिळालं पण त्याला गंगाजली म्हणतात. अजून बरेच लोकांना माहिती नाही. लक्षात घ्या. आणि ते झाकण पॅक असावं, ते पाणी त्याच्यावर नाही टाकायचं. जसं महादेवाची पूजा करतात, तसं पंच देवतेची पूजा करतात, तसं त्या गंगाजलीचं दररोज पूजा करावी. आपल्याकडं कोणाकोणाकडे आहे? वर बोट करा. गंगाजली आमच्या घरात दररोज पूजल्या जाते. ठराविक घर आहे. पूजून बघा, तुम्हाला अनुभव किती लवकर येतो. आणि विशेष म्हणजे त्याला एक शास्त्र दिलेलं आहे. पौर्णिमेच्या दिवशी ती गंगाजली घेऊन यावी, तिच्यामध्ये थोडंसं चांदीचं नाणं आणि एक सुपारी टाकावी आणि मग ती झाकून द्यावी, तिची पूजा करावी. विशेष एवढं चिंतन केलेलं आहे
की याच्यामध्ये आपल्याला काही काही गोष्टी पूजातल्या माहिती राहत नाही. भगवान शंकराच्या आपण मंदिरात जातो, कधी कधी आपल्याला माहिती राहत नाही की आपल्याला अनेक प्रकारचे दुःख, अनेक प्रकारचे कष्ट, अनेक प्रकारचं आपल्याला जीवनात येतं. त्या ठिकाणी एवढं म्हणजे सुंदर बारीक चिंतन केलेलं आहे. आपल्याला आज सत्संग प्रवचन नाही, 2-3 दिवसाची महापर्यंत त्याचे ऐकायला भेटेलच. परंतु यांनी सांगितलेलं आहे की आपल्या घरामध्ये ज्या वेळेस आपण जेवतो, ही बारीक गोष्ट लक्षात घ्या, त्यावेळेस आपण ताट देतो, पाहुण्याला काय देतो आपण. आणि विशेष म्हणजे काही काही लोकांना सवय असते पलंगावर बसून जेवायची, ती चुकून सुद्धा जेवली. एक तर आपण डायनिंग टेबलवर जेवणं ठीक आहे, आता आपले गुडघे खायला लागले तर आपली अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली. एक आजीबाई अशी पूर्ण वाकून गेली. आजीबाई अशी वाकल्यानंतर अशी सहज सापडी होती. म्हणजे आजीबाई काय हरवलं ग? आजीबाई म्हणजे माझी सुई हरवली. म्हणलं मग कुठं हरवली? म्हणजे मग घरात हरवली. म्हणजे पाहती कुठं? इथं टोळचं उजेड आहे तिथं पाहते. लक्षात घ्या, हरवली कुठं? घरात. पाहते कुठं? तिथं प्रकाश म्हणून तिथं पाहते. आयुष्य जे शोधायचं आहे त्याचं चिंतन आहे. बाबांनो, ज्या वेळेस आपण आपल्या जीवनात जेवायला देतो त्या पाहुण्याला अगोदर पाणी द्यायचं असतं. घरातल्या व्यक्तीला अगोदर त्या ठिकाणी ग्लास भरून, तांबे भरून पाणी ठेवायचं आणि मग ताट ठेवायचं असतं. अगोदर आपण काय ठेवतो? अगोदर काय ठेवतो? वर बोट करा, काय ठेवतो? नंतर उलट आहे ना. या बारीक बारीक गोष्ट कोण सांगणार तुम्हाला? कधीही म्हणजे आपण आपल्याला घरात कटकट का, अनेक प्रकारचा त्रास का, अगोदर पाहुणा आल्यानंतर कधी त्याला आसन दिलं का पहिलं पाणी द्यायचं, काय द्यायचं, आणि मग ताट द्यायचं. आपण अगोदर ताट देतो, नंतर पाणी आणून ठेवतो. आजपासून लक्षात राहू द्या. या म्हणजे ज्या वेळेस आपण 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. 2 गाईचं दूध एकत्र करून महादेवाला लावायचं नाही. आपण वाहतो म्हशीचं तर मुळीच नाही, त्यात जर्सीचं मुळीच नाही, आपल्याला माहीत नाही ना. आणि दूध काढल्यानंतर एक तर दूध म्हणजे त्याचा आपल्याला प्रचिती येण्यासाठी खूप सुंदर चिंतन केलेलं आहे. आपण उद्या करूच त्याचं फार थोडंसं. आता उद्या माझं घरी बाबा आहे, त्याच्यामुळं उद्या नाही होणार, 2 दिवस खूप छान कीर्तन आहे. आणि मग आपल्याकडं ज्यावेळेस वेळ भेटेल त्यावेळेस आपण सांगू. परंतु बाबाजींनी जे केलं, आता महाराज सांगत होते प्रथम की बाबाजींचं सांगत होते की बाबाजींची आई जी होती म्हसाई बारकाई नाही का, ती म्हैसमाळच्या डोंगरावर जायची. आणि बाबाजींची आईची आई शेवंताई तीही म्हैसमाळला जायची. आपल्याला वाटतं एवढे मोठे शिवस्वरूप सद्गुरू जनार्दन स्वामी तिच्या आईच्या कुशीत कसं काय जन्माला आले असतील की त्यांचं नाव घेतलं का आपण सगळं भराभरा यात्रेसारखं पळतो. निश्चित कोणत्याही कानेकोपऱ्यात जनार्दन स्वामी म्हणलं आपण पळत चालतो. काय कारण काय असेल? काय आईची किती कुश पवित्र असेल की एवढे मोठे महान शिवयोगी साक्षात भगवान शंकराचा अंश अवतार त्या कुशीत जन्माला येणं म्हणजे काही एवढी सोपी गोष्ट आहे का बाबा? एवढं काय तुम्हाला वर खेळ वाटला की त्यांच्या पालखीकडे पाहिल्यानंतर आपल्याला पाहता सद्गुरूची मुख, कान हरपली भूक, कान भूक हरपून जात, नुसतं पाहिलं प्रतिमेकडे तरी असं भरभरून जातं. याचा अर्थ आहे काय त्यांच्यात? काय दिसतंय? नुसतं आपण त्यांच्या नावानं आज एवढं दगड आहे खाली, तू जे पलंगावर झोपते नाही, ते गादीवर झोपते नाही, ते लेकरं बंगल्यातले चांगल्या चांगल्या ठिकाणचे आज एवढे मोठे दगड आहे तरी मस्त पैकी झोपलं. काय कारण काय? कोणासाठी आलात? ही जिज्ञासा काय आहे? आणि ही जी काही साधना करण्यासाठी असेल त्यांनी काय केलं असेल की ज्याच्यामुळं लोचिंबा खेचून तुम्ही इथे येतात? त्याच्या पाठीमागे जे काही गोष्टी आहेत त्या समजून घेण्यासाठी आपल्याला 7-7 दिवस द्यावा लागतात. की ज्या सेवंताईनं सुद्धा गिरजा मातेची म्हणजे पार्वतीची सेवा केली. आणि सेवंताईनं सेवा करता करता सेवंताईला जे मिळालं ते म्हाळसाई रूपातून एक फुल मिळालं.
आणि म्हाळसाईला बी तसंच केलं, पायात काही नाही घालतं ते भारी केलं पौर्णिमेचं. करूया उदो 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 अंबाबाईचा, करूया उदो उदो अंबाबाईचा. या ठिकाणी आपल्याला 10:30 वाजलेलं 1 मिनिट जास्त झालं, नाही तर खूप गोड होतं, सांगायचं होतं, पण पुढच्या वेळेस कारण टायमिंगचं बंधन आहे, लेकरांना सकाळी उठायचं असतं. या ठिकाणी 10:30 वाजलेले आहे, 1 मिनिट जास्त घेतल्यामुळं उद्याच्या याच्यात 1 मिनिट कमी करून झालेली सेवा सद्गुरूंच्या पवित्र चरणी आपण समर्पित करून उद्या मात्र 5:30 वाजता व्यासपीठावर यायचं. इथं सगळ्यांनी भजनी मंडळांनी सुद्धा आणि मुलांनी सुद्धा लवकर उठायचं आहे. बघा, बाबाजींचं जीवनचरित्र जर स्पर्श केलं तर अंगाला काटे येतात, शहारे येतात. काय असेल बाबाजींची तपश्चर्या, काय असेल बाबाजींचं नुसतं पालखीत पाहणं आणि पालखी जेव्हा समोर येऊन बसणे ही खूप मोठी पुण्य लागते. पुण्य फळले बहुत दिवसा, पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा कसा, भाग्य उदयाचा कसा. झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा. संत चरण पावलो, संत चरण पावलो. पुण्य फळले बहुत दिवसा, पुण्य फळले बहुत दिवसा, पुण्य फळले बहुत दिवसा. फार पुण्य लागतं अनुष्ठानला यायला, फार पुण्य लागतं सद्गुरू जनार्दन स्वामींच्या आश्रमात यायला आणि आश्रयाला राहायला, सानिध्यात राहायला. आणि ते आपल्याला आपल्या पुण्याने मिळालेला आहे, तो ठेवा, या भावा सापडला आणि तो जतन करायचा प्रयत्न करा. झालेली सेवा सद्गुरूंच्या पवित्र चरणी समर्पित करून आपण सर्वजण मोठ्या उत्साहानं सद्गुरू जनार्दन स्वामींच्या कार्यामध्ये आम्ही तर एक लेकरं आहोत, एक प्रयत्न करत आहोत सद्गुरू जनार्दन स्वामींचं कार्य करण्याचं. पण तुम्ही मात्र धावपळ करतात. एका रात्रीमध्ये काहीच नसतं, तरी दुसऱ्या दिवशी काहीतरी दिसतं. ही सद्गुरू जनार्दन स्वामींची कृपा आहे. शेड करायचं म्हणलं त्याच्यात लगेच फॅन टाकायचं, एका रात्री सगळं. अरे बाबा हो, काही लोकांचं अजून एक कोपऱ्यातलं एक पिठाचं बांधकाम लवकर होत नाही, पण जनार्दन बाबाचं नाव घेतलं की एका दिवसात महाल तयार होतो. जनार्दन बाबाची कृपा आहे. आणि हे तुम्ही सर्व करतात, तुमच्यामध्ये जनार्दन स्वामी एक प्रवेश करतात आणि तुमच्याकडून करून घेतात. एवढ्या मोठ्या संख्येने आज आपण महिला मंडळ आलं, अनुष्ठानात एवढ्या मोठ्या संख्येने आले भाविक भक्ताला. पहिल्याच दिवशी एवढा मोठा उत्सव हे जागरूकता आहे तुमच्यात. ती जागरूकता आपल्या धर्मासाठी केलीच पाहिजे, आपल्या देशासाठी, आपल्या देशातल्या मातीसाठी माणसाने जगलं पाहिजे. आणि त्याची जाणीव ठेवूनच आपण प्रत्येक पाऊल पुढे टाकताना आपली जिज्ञासा जागरूक ठेवूनच एक प्रकारच्या छत्रपतींचा आपण छावा बनलंच पाहिजे. त्यांची मावळे म्हणूनच आपण महाराष्ट्राच्या या मातीत जगलं पाहिजे. श्वास घेतला तर श्वासात सुगंध आपल्याला दरवळताना अनुभवाला आणि अनुभूतीला आलाच पाहिजे, जेणेकरून रगरगात आपल्या रोमरोमात जे रक्त आहे ते एकच विरक्ताचं म्हणजे संन्यासाचं आहे. म्हणजे हे जे काही आहे ते फार मोठं आहे. विशेष म्हणजे या भगव्याचं स्वाभिमान अभिमान आपण बाळगतो, तो कायमच ठेवला पाहिजे आणि कायमच ठेवत राहिला पाहिजे. याचा अर्थ धर्माचे पालन करू अखंड खंडानं, आणि म्हणून त्याच्यासाठी सर्वांनी एकत्रित आलंच पाहिजे. तुमच्यासाठीची उभा आहे झालेली पुन्हा एकदा सेवा सद्गुरूंच्या पवित्र चरणी समर्पित करून आपण करता घेऊया. नारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण ओम नारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण ओम. स्वामी माधवगिरीजी महाराज उद्या ठीक 8:30 वाजता इथे येतील आणि आहार प्रवचन वगैरे सगळं झालेलं राहील. लवकर वेळेत यायचं आहे. 9 वाजता त्यांचे प्रवचन सुरू होईल, पण त्यांना खूप शिस्त लागते, शांतता लागते. उद्याचे दिवस आपण खूप शिस्त आणि विशेष म्हणजे येण्याचा त्यांचा जो मार्ग राहील त्या मार्गावरती रांगोळ्या वगैरे विशेष त्यांच्या समोर जाताना आरत्या, कोणी त्यांच्या पायाला स्पर्श करायचा नाही, कोणीही शिस्त बघायची. त्या पायाला आपल्याला खूप घाई असते, कधी कधी पायापर्यंत जावं पण जायचंच नाही. दुरून नमस्कार करायचा. जिथून तुम्हाला रेष दिलेली असेल त्या रेषेनेच आतमध्ये येतील ते. आणि बाबाजींचं प्रवचन झाल्यानंतरही सर्वांनी दुरून डोकं टेकण्याचा प्रयत्न करा. हेच तुम्हाला विनंती. खूप शिस्त दाखवा. त्यांनी आपल्याला जवळजवळ 25-30 वर्ष साथ दिली या ठिकाणी. त्यांच्या मार्गदर्शनाने आपण खूप काही या ठिकाणी शिकलो. म्हणून
त्यांच्यासाठी आपण काहीतरी उद्याचा खूप दिवस शिस्त आणि आनंद घ्यायचा आहे. जय जनार्दन, जय जनार्दन. प्रथमतः अनुष्ठानार्थांना जाऊ द्या. महिला मंडळ थोडं पुढं सरका, त्यांचं शिवपाल होता कामाने थोडं पुढं सरका, अजून सरका थोडं. जय जनार्दन. आणि मुलांनी खूप शांततेत रांगेत जायचं. राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनीगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादानं, तसेच राष्ट्रसंत सद्गुरू बाबाजींचे कृपापात्र शिष्य, आपलं सर्वांचं प्रेरणास्थान, मार्गदर्शक श्री पंचदशनाम जुना आखाडा राष्ट्रीय अध्यक्ष श्री अनंत विभूषित श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवजी महाराज यांची प्रमुख उपस्थिती आणि प्रमुख प्रेरणा आणि जय जनार्दन भक्त मंडळ आणि पंचक्रोशी आणि सर्व भाविक भक्त सर्वांच्या समायोजन सामर्थ्यातून महामृत्युंजय भूतनाथ भवानीपती भोलेनाथ बाबा नर्मदेश्वराच्या वर्धापन दिनाचा औचित्य साधून सालाबाद प्रमाणे हा भव्य जपानुष्ठान सोहळा आणि या जपानुष्ठान सोहळ्याचा पहिला दिवस भारतीय हिंदू सनातन वैदिक धर्म परंपरा, ग्रंथ परंपरा, संत परंपरा, शास्त्र परंपरा म्हटलं जातं. देव, देश आणि धर्म या भूमीला, भारत भूमीमध्ये ही देवभूमी आहे. देव, देश आणि धर्म. आणि जर देश टिकवायचा असेल तर आधी धर्म टिकला पाहिजे, आणि धर्म टिकवायचा असेल तर हा परमार्थिक कार्य टिकलं पाहिजे. धर्म टिकवण्यासाठी अवतार झाला संतांचा. त्यापैकी धर्म जागृती करून, प्रचार प्रसार करून, शिवभक्तीच्या माध्यमातून त्यांनी प्रचार प्रसार करून तुम्हाला आम्हाला धर्म काय, कर्म काय आणि साधना काय ज्यांनी शिकवलं ते म्हणजे राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन. देवादी देवा जनार्दन देवा अनुष्ठानाचा मार्ग दाविला, शिवभक्तीचा महिमा गायला. जनार्दन जनार्दन मार्ग दावून गेली आधी दयानिधी संत ते. जीवनामध्ये वेगवेगळ्या मार्गाने आपण जर गेलो, काही मार्ग हे आयुष्याची दिशा चुकवतात, आणि दिशा चुकली तर जीवनाची दशा बदलते. पण संत तुम्हाला जो मार्ग दाखवतात, आज तुम्ही ज्या भूमीत आलात, आज पहिला दिवस आहे सत्संग सोहळ्याचा. पहिला दिवस म्हटलं तर नियम आहे नामस्मरण, नामपर. पण तरी निळोबारायांचा एक अभंग आहे, त्या अभंगातील एक चरण आहे, तेची संत तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले नेनती काही टानाटोना नामस्मरणा वाचून. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम
माधव आपणच्या वतीने होतोय. सर्वांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं. श्रीराम जय राम जय निळोबाराय सांगतात तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले नेनती काही टानाटोना नामस्मरणा वाचून. या भूतलावर अनेक संत अवतारी झाले. प्रत्येक संतांचं अवतार घेण्याचं कारण सामान्य जीवाचा उद्धार. ज्ञानेश्वर महाराजांपासून तुकाराम महाराजांपर्यंत आणि सावता महाराजांपासून सद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांपर्यंत कार्य करण्याची प्रणाली वेगळी असेल, तत्व वेगळे असतील, पण प्रत्येक संतांचं ध्येय मात्र एक होतं, भगवान परमात्म्याची प्राप्ती आणि सामान्य जीवाचा उद्धार. अनेक मार्ग आहे. त्रेतायुगामध्ये यज्ञाने देव प्रसन्न करता येत होता. द्वापार युगामध्ये पतंजली योग सूत्राच्या माध्यमातून, पण कलियुगामध्ये कलियुग केवल नाम आधार. कलियुग केवल नाम आधार. सुमर सुमिरन रघुवर निहारा. मंगल इथून पुढे 7 दिवस म्हणजे आजचा दिवस आणि पुढचे 6 दिवस तुम्ही भगवान भोलेनाथ बाबाच्या सानिध्यात. या भाऊसाहेब नगरीचे एक महत्व आहे. या भूमीला एक सामर्थ्य आहे. जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांचा चरण स्पर्श झालेली भूमी म्हणजे नर्मदेश्वर महादेव मंदिर आहे. आजही विचार जर केला, तुम्ही अनुष्ठानचे विद्यार्थी काही लोक 2-3 दिवसापूर्वी आले, पाहिला असेल 1 ते 2 दिवसामध्ये महामंडलेश्वर स्वामी शिवगुरुजी महाराजांनी हे सर्व नियोजन केलं. सगळे मुलं बसले असताना मुलं म्हणत होते की बाबाजी आपण गाडी फिरवली पाहिजे. बाबाजी म्हणे नाही, हे बाबाजीचं कार्य आहे. आणि भरा 300 मुलं एका दिवसात जमा झाली. या जागेची पुण्याई आहे महाराज. काय सामर्थ्य आहे. ही भूमी महत्वाची आहे आणि इथं राहणाऱ्या संतांची भूमिकाही महत्वाची आहे. समर्पण, प्रत्यार्पण आणि कुठंतरी विचार जर केला तर नर्मदेश्वर महादेव मंदिर वास्तविक निफाड कारखाना गेली 15 वर्षापासून संकटात आहे. पण सगळ्या बाजूनी संकट असताना सुद्धा आमच्या सगळ्यांच्या जीवनात थोडंफार जे काही चैतन्य आज जीवनामध्ये टिकून आहे ते फक्त या स्थानामुळे टिकून आहे. कारण सामर्थ्यवान भूमी. बाबाजींची आवडती नदी नर्मदा होती. परमार्थिक जीवनामध्ये परमार्थ कसा करावा या भूमीने 108 कुंड यज्ञ पाहिलाय. अनेक जण त्याचे साक्षीदार आहे. या भूमीने ज्या वेळेस साधू समाजामध्ये श्री पंचदशनाम जुना आखाड्याचे आचार्य, ज्यांना मोठ्या मोठ्या शहरांमध्ये बोलवायला सुद्धा यायला वेळ नाही, त्यांचं तुम्हाला दर्शन झालेलं आहे. असे साधू कोणीच राहिलं नाही ज्यांचं दर्शन तुम्हाला आम्हाला झालेलं नाही शंकराचार्यांपासून. का? कारण ही भूमी महत्वाची आहे. इथं असणारे महामंडलेश्वर स्वामी शिवगुरुजी महाराज यांची भूमिका गुरुच्या कार्याबद्दल तत्पर आहे. त्या तत्परतेचं, त्या तत्पर कार्याचं जर काही पुण्य आपल्याला काम येत असेल तर ती पुण्य या जागेतून मिळणार आहे. जन्मो जन्मिया बहु पुण्य केले. जन्मो जन्मिया बहु पुण्य केले. देवाया विठ्ठल
दास माझा तो विश्वास माझा तो विश्वास माझा तो विश्वास पांडुरंगे जन्मो जन्मिया बहु पुण्य के जन्मो जन्मिया बहु पुण्य के जन्मो जन्मिया जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. पुण्य कशातून मिळतं? पुण्याई प्राप्त करण्यासाठी, पुण्य करण्यासाठी म्हणून ऐके पार्था उचित कर्म. आपलं कर्म चांगलं असेल, कर्म हे देवाप्रती, कर्म हे धर्माप्रती, कर्म हे समाजाप्रती, कर्म हे संतांप्रती. आणि जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांचा जन्म दहेगाव. दहेगावला बाबाजींचा जन्म झाला. आईचं नाव म्हाळसा माता. पण त्याच जनार्दन स्वामींनी आज बोलत असताना महाराष्ट्र हा माऊलींनी विठ्ठलमय केला. सांगायला आम्हाला अभिमान वाटतो की शिवभक्तीच्या माध्यमातून हा महाराष्ट्र जनार्दन स्वामींनी शिवमय केला. वास्तविक शेतकरी घराण्यात जन्माला आले आणि पहिली या परमार्थिक कार्याचं मुहूर्तमेढ जर केली असेल तर जा ते गाव. अंधरसुला तपश्चर्या झाल्यानंतर साक्षात नागा बाबा गोरख जती ज्यावेळेस दीक्षा दिली आणि अनुग्रह दिला, आणि संत किंवा गुरु तुम्हाला अनुग्रह देतात, तो अनुग्रह देण्यासाठी आले आणि बाबाजींना दर्शन दिलं आणि उपदेश केला. कुठं जा? जा ते गाव. कोणतं गाव? जा ते गाव. कोणतं जाते गाव? जा ते गाव ज्या गावामध्ये भगवान महादेवाचा मंदिराचा जीर्णोद्धार करायचा आहे ते गाव. कोणतं गाव? जिथं पिनाक नावाचं धनुष्य आहे ते गाव. कोणतं गाव? जे 4 जिल्ह्यांच्या शिवावर शिखर रूपी बसलंय ते गाव. जाते गावचा जंगली पहाड जाते गावचा जंगली पहाड अवघड भार निर्माण केले पिलादेश्वर निर्माण केले पिलादेश्वर दिवार वंदन तुम्हाला दिवार वंदन तुम्हाला दिवार वंदन तुम्हाला दिवार वंदन तुम्हाला दिवार वंदन तुम्हाला. म्हणून आणि जातेगाव पासून हा धर्म प्रसार, धर्म प्रचार आणि गुरुकुल बांधली आणि सामान्य जीवाला भ्रांतीमध्ये अडकलेला जीव अनुष्ठान कशासाठी? आता तुम्ही इथं 7 दिवस आहात. सकाळी ज्यावेळेस विधी चालते, विधीचं प्रवचन आपण सकाळी ऐकलं, त्या विधीच्या प्रवचनातून तुमची विचार शुद्धी होते महाराज. विचार शुद्धी विधीच्या प्रवचनातून आहे. आचार शुद्धी या सत्संगातून आहे. आहार शुद्धी या फलारातून आहे. आचार शुद्धी, विचार शुद्धी आणि नवे नवे आहार शुद्धी. हे आहार जे बनतो, हा फलार बनतो, याच्यामध्ये भस्म असतो. जगद्गुरु जनार्दन स्वामी माधुरी मौन धरतात. मौनस्य सर्व साधनम. हे मौन आहे. 1.25 लाख मंत्र आहे. तो जप आहे. तो जप एकदा केला, 7 दिवस तुम्ही इथं आचार शुद्धी, विचार शुद्धी याच्यातून तुम्ही एकदा भट्टीमध्ये जसं एखादं लोखंड तप्त केलं आणि त्याला आकार द्यायला वेळ लागत, आणि कुठंतरी तुमच्या जीवनाचा आकार देतात ते गुरु, आधार देतो तो बाप आणि प्रेम देते ती आई महाराज. गुरु परात्पर गुरु, परमेष्ठी गुरु. आणि म्हणून हा अनुष्ठानाचा मार्ग आहे. जे इथं आले महाराज, जे इथं आले त्यांना जीवन कळालं नाही तर कोणी बटाटे वडे खात हिंडत असेल. खरंय का नाही? पण इथं 7 दिवस जे घ्यायचं ते घेतलं नाही, जे मिळवायचं ते मिळवलं नाही, जे समर्पित करायचं ते केलं नाही, जे प्रत्यार्पित करायचं ते केलं नाही. आणि एकदा हे जर केलं नाही तर पाणी वाहून गेलं,
मग किती बंधारा बांधला उपयोग आहे का? जोपर्यंत ही तारुण्याची अवस्था आहे, वल्ली काठी वाकती कधी ती वल्ली असते तवर. आणि आज हे लहान लहान मुलं जर आज यांना ही आचार शुद्धी जनार्दन स्वामींचा परिवार कळाला, यांना जीवनामध्ये नको त्या गोष्टींचं व्यसन कधीच लागू शकत नाही. मग म्हटलं जातं क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गमा दिया क्या किया रे जिसे पाना था उसको तो खो दिया रे जिसे पाना था उसको तो खो दिया रे जिसे पाना था उसको खो दिया रे जिसे पाना था उसको तो खो दिया. जे घ्यायचं ते घेतलं नाही. संत सांगतात, ग्रंथ सांगतात, सांगून गेले माऊली हरिपाठातून हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय पवित्रची होय देह त्याचा. सांगून गेले जनार्दन स्वामी महाराज, सांगून गेले तुकोपराय सदा नाम घोष करू हरी कथा केले सदा चित्ता समाधान. पण नाम कळालं नाही, संत कळाले नाही. एकदा जीवनामध्ये संतत्व कळालं नाही, परमार्थिक परमोच्च बिंदू साकार परमेश्वराच्या प्राप्तीचा मार्ग म्हणजे परमार्थ आहे. विषयों के बंधन से बांधा गया तू संत समागम को भूले गया तू. क्या किया क्या किया क्या किया रे क्या किया क्या किया क्या किया रे जीवन गवा दिया तूने जीवन गवा दिया. क्या किया रे पाना था उसको तो खो दिया. पाना था उसको तो खो दिया. जिसे पाना था उसको तो खो दिया. काही द्यायला शिका आणि काही मिळवायला शिका. द्यायचं असेल तर सत्पात्री दान द्यायला शिका. घ्यायचं असेल तर भगवंताचं नाम घ्या. अनेक संप्रदाय आहे, पण आपला जनार्दन स्वामींचा हा परिवार असा आहे का हा सगळ्या परिवाराला धरून आहे. गळ्यात तुळशीची माळ आहे, मुखात ज्यावेळेस बाबाजींनी जय घोष द्यायची ओम नमः पार्वती पते हर हर महादेव म्हटलं की त्याच्यानंतर गोपाल कृष्ण भगवान आणि पांडुरंगाची परंपरा, त्याच्या पुढे श्री गुरुदेव दत्त 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 नाथ बाबांची परंपरा, अलग निरंजन, आणि मग सद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांची. सगळ्या परिवारांचा आदर ठेवून सगळ्या परिवारांशी एकरूप होऊन हा जनार्दन स्वामींचा परिवार असा आहे महाराज की आज लाखो भाविक भक्त जय जनार्दन म्हटल्याशिवाय जीवनाचं कोणतंही कार्य करत नाही. ही ताकद आमच्या गुरुच्या कार्याची आहे. पण आपण कसं वागलं पाहिजे? गुरु पायी ठेविता भावे पायी ठेविता अनुष्ठानच का 7 दिवस इथंच का? जर मोटरसायकल खराब झाली तर ती घरच्या घरी रिपेअर होती का? तुम्ही बोलू नका, पटकन बोलून. मोटरसायकल खराब झाली तर घरच्या घरी रिपेअर होती का?
नाही होत, ती कुठं न्यावं लागत? गॅरेजला. नुसतं गॅरेजला नेऊन उपयोग आहे का? ती कोणाला दाखवावं लागत? ती फिटरला. फिटरही चांगला लागला. एकाची मोटरसायकल खराब झाली, मार किका मारून 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 वैतागला. 3 किलोमीटर लोटीत नेली. 3 किलोमीटर लोटीत नेली. लोटीत नेल्यावर हा घामाघूम झाला. फिटर पशी दिली. फिटर एक हातोडी घेतली, एक ठोक्या मारला, गाडी चालू. फिटर तो म्हणे वाह गाडी चालू झाली. फिटर म्हणे माझं बिल द्या. बिल काय द्या? बिल. किती बिल द्यायचं? म्हणजे 100 रुपये. गाडी 3 किलोमीटर मी लोटली, टिका मारून पाय माझे दुखले, तू फक्त इथं आल्यावर एकच ठोक्या मारला, तो बी 2च सेकंदाचा. 100 रुपये? म्हणजे हो 100 रुपये. म्हणजे कस काय? ठोक्याचा 1च रुपये म्हणे, पण कुठं मारायचा याचे 99. तसं जीवनामध्ये कुठं कसं कधी केव्हा तुम्हाला कसं वाकवायचं आणि ते पुढेही वाकण्यापेक्षा जो गुरुच्या चरणावर वाकला महाराज त्याचं जीवन सफल झालं. इथं वाका. माझे जीवन सफल झाले, माझे जीवन सफल झाले, सद्गुरु चरणी सुमन फुले वाहिले, सद्गुरु चरणी सुमन फुले वाहिले. सद्गुरु चरणी सुमन फुले हे मन व्हायचंय. सकाळी बाबांनी सांगितलं. आणि हे 7 दिवस इथं आले. इथं येऊन तुम्हाला पाची पक्वान्न भेटेल याची अपेक्षा करू नका. पाची पक्वान्न भेटेल याची अपेक्षा करू नका. उबदार खाली झोपायला भेटेल याची अपेक्षा नका करू. पण नक्कीच तुम्हाला सांगतो इथं आल्यानंतर तुम्हाला जे मिळेल ना महाराज ते जगात कोणत्याही श्रीमंतीपेक्षा संपत्तीपेक्षा मोठं राहील. हेच तुम्हाला या सामर्थ्या जागेचं सांगतो. वास्तविक हा परिवार सगळ्यांनी मला लहानचं मोठं इथं पाहिलं, पण आज जे काही बोलता येतं या जागेची पुण्य आहे. कारण नर्मदेश्वर महादेव मंदिर किती दुष्काळ पडू द्या, पण आमचा हा परिसर सगळ्या कारखान्याला पाणी पुरवतो. ही आमच्या नर्मदेश्वराची आमच्यावर सगळ्यात मोठी कृपा आहे. त्या नर्मदेश्वराच्या सावलीत तुम्ही 7 दिवस बसणार आहे. बसणं वेगळं, असणं वेगळं, जीवन वेगळं, जीवनातलं जगणं वेगळं. जेवण झालं का? हो जेवण झालं. आपण सहज एकमेकांना प्रश्न करतो, जेवण झालं का? झालं ना. झालं पण जमलं. लोक म्हणतात जेवण झालं पण आज काय जमलं? जसं जेवणातलं जमणं वेगळं तसं जीवनातलं जगणं वेगळं महाराज. जीवनातलं जगणं कळायचं असेल, जगापुढे तुम्ही कितीही छाती काढून चाला, जग तुम्हाला बाजूला करेल महाराज. ज्या दिवशी जगापुढे तुम्ही नम्र व्हाल तर जग तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही. काहीच नव्हतं जनार्दन स्वामी महाराजांकडे. एक पालखी होती, बारदन अंगावर होतं, पण जग त्यांचं कार्य आज डोक्यावर घेतं, कारण त्यांच्याकडे शिवभक्तीची श्रीमंती होती महाराज. आपली कागदाची काय, पण आपले लोक आज पैशाकडे जोडायला लागले. कमीत कमी 25 ते 30 वर्ष झाले या अनुष्ठानला, पण अजूनही जसा हे कार्य चालू झालं, 108 कुंड यज्ञ पाहिला, पण आजपर्यंत या आश्रमातून कोणालाही या आणि इथं हे द्या असं कोणावरही सक्ती केली नाही. आपल्या गुरुचं कार्य 70 लाखाचं 80 लाखाचं 1 कोटीचं मंदिर चालू आहे दगडाचं. परिसरात कुठंच नाही. हे दगडाचं बाबाजींचं मंदिर, राजस्थानवरून दगड येतो. लोक म्हणतात की शिवगिरी महाराज खूप फिरतात, खूप कार्यक्रम करतात. एक सांगू, कार्यक्रम करतात पण स्वतःच्या जीवाला 1 रुपयाचाही खर्च करत नाही. कितीही पैसे आले तर आम्हीच पोरं राहतो, आम्हीच मोजतो, आम्हीच दगडावाला देतो आणि त्या दगडाचे पैसे भरण्यासाठी बाबाजीच्या कार्यासाठी ते दिवस रात्र फिरतात. आपल्याला आपलं साधं घर बांधायचं तरी लोन काढावं लागतं. हा, आणि हे एवढा मोठा जसं 108 कुंड यज्ञ, मुखातून शब्द निघाला 108 कुंड यज्ञ करायचा, तो केला. तसं मुखातून निघालं बाबाजींचं दगडाचं मंदिर बनवायचं.
दगडाचं मंदिराचं बांधकाम शेवटच्या टप्प्यात आलं आहे, पण दगडाचं मंदिराचं एवढं मोठं कार्य करत असताना कोणापुढं हात पसरवला नाही, कारण हात पसरवायची वेळच येणार नाही. ज्यांचे गुरु जनार्दन स्वामी आहे, जनार्दन धन, ज्यांच्याकडे जनार्दन रूपी धन आहे त्यांना कधीच काही मागायची गरज. सूर्याचा परिचय प्रकाश देतं, सूर्याचा परिचय प्रकाश देतं, फुलाचा परिचय सुगंध देतो महाराज. तसं या निफाड तालुक्याचा परिचय आमचा जनार्दन स्वामींचा आश्रम देतो महाराज. नको ती संपत्ती नको आम्हाला आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन. नको ती संपत्ती नको आम्हाला आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन. हो आणि धरीने बाबांचे पाय सुख संपत्तीला कमीच नाही, संपत्तीला कमीच नाही, सुख संपत्तीला कमीच नाही. आठवणाने भरले आमचे मन हो, आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन हो. नको ती संपत्ती नको आम्हाला हो, आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन. कितीही धन कमवलं तर सोबत जाणार आहे का? आहे कोणी गणेबा मी नेणारे मागे ट्रॉली लावून नेणारे कोणी? काही नेता येत नाही, येताना काही आणत नाही, नेताना काही नेत नाही महाराज. माळसा मातेच्या पोटी जन्म घेतल्यानंतर गावात हरिपाठ कीर्तन करून शंकर स्वामींची वारी करून पंढरपूरची वारी करून जातेगाव पासून तर कोपरगाव पर्यंत हे शिव भक्तीचे केंद्रबिंदू स्थापन करून इतकं मोठं कार्य केलं. आयुष्यभर बारदानात राहिले, आयुष्यभर बारदानात राहिले, पैशाला स्पर्श केला नाही, फुलाला स्पर्श केला नाही, पण तरी सुद्धा जगाच्या पाठीवर कागदाची श्रीमंती कमवली नाही. येताना काही आणलं नाही, जाताना काही नेलं नाही, पण नक्की एकच नेलं. ज्या वेळेस 10 डिसेंबर 1989 ला बाबाजींची समाधी झाली तर लाखो लोकांच्या डोळ्यात अश्रू येत होते. ही अश्रूंची श्रीमंती आणि ही प्रेमाची श्रीमंती, त्यागाची श्रीमंती कमवली होती फक्त जनार्दन. चिव चिव करीत पाकरे केलीच धूर धूर, चिव चिव करीत पाकरे केलीच धूर धूर. जमुनी आली माऊलीची गोडती लेकर, जमुनी आली माऊलीची गोडती लेकर. गेला माऊली जगाचा कचुरी गाठपूर, गेला माऊली जगाचा कचुरी गाठपूर. अर्चनाला फुटला मायेचा सागर, अर्चनाला फुटला मायेचा सागर. कात झाले माऊलीचा असे जे संत असतात, काही केलं नाही, फक्त एकच तेची संत, तेची संत, ज्यांचा हेत विठ्ठले. शिव सोडून काही पाहिलं नाही, भक्ती सोडून काही पाहिलं नाही. तेची संत, तेची संत, ज्यांचा हेत विठ्ठले. नेलती काही टाना टोना, फक्त काय नामस्मरणा वाचोनी. आणि ते नामस्मरण, ते अनुष्ठान, तुम्हाला आम्हाला तो मार्ग दाखवला. हे खऱ्या अर्थाने त्यांची तुमच्या आमच्यावर काय आहे, काय सांगू आता. संतांची उपकार माझं निरंतर काय सांगू आता. संतांची उपकार माझं निरंतर जागविती. मोठा जागेवारे आता स्मरण करा पंढरीनाथा काकडा. त्यांनी जर जागवलं नसतं तर आपल्याला जगणं कळालं
हे त्यांचे उपकार आहे. सूर्य उपकार करतो, आई उपकार करते, गोमाता उपकार करते, धरणी माता उपकार करते, जन्मदाती आई उपकार करते. जन्मदाती आई आपल्याला खाऊ घालते, पिऊ घालते महाराज. जन्मदाती आई आपल्याला घरामध्ये रांगता रांगता उभी करते महाराज. पण संत रूपी आई तुम्हाला जन माणसांमध्ये विचारातून उभी करते. हे विचार जर लागत असतील, हे विचार मिळतात कुठं? सत्संगातून. म्हटलं जातं बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा सुलभ. काही गोष्टी प्रारब्धाने मिळतात, काही गोष्टी प्रारब्धाने मिळतात, काही गोष्टी कृपेने मिळतात. लग्न होत नाही पण संतांची कृपा झाली, एखादा आशीर्वाद मिळाला, बायको मिळाली तर आपण काय म्हणतो? प्रारब्ध आहे किंवा कृपा आहे. पण तीच 4 महिन्यांनी कळलं भांडकुदळ आहे. मग प्रपंचातलं सुख येतं आणि जातं. प्रपंचात सुखाचा भास आहे. काय? प्रपंचात सुखाचा भास आहे. परमार्थ हा सुखरूप आहे. हा परमार्थिक सुखरूप असा मार्ग ज्यांनी दाखवला त्या संतांचे तुमच्या आमच्यावर उपकार आहे. ती येता कशासाठी? आम्ही वैकुंठवासी आलो याची पारवासी. आम्ही वैकुंठवासी आलो याची पारवासी. हे माऊलींचे उपकार आहे. अभंग निर्माण केले नसते, तुकोबाचा गाथा नसता तर आम्ही हजारो कीर्तनकार कशावर बोलतोय. हे तुकाराम महाराजांचे उपकार आहे. आणि जनार्दन स्वामींनी हा परिवार, हा अनुष्ठानाचा मार्ग, हा शिवभक्तीचा प्रचार प्रसार केला नसता तर तुम्हाला आम्हाला श्रमदान काय, अनुष्ठान काय, यज्ञ काय, याग काय हे कळालं. हे त्यांचे काय आहे? उपकार आहे. आपण करतो का दुसऱ्यावर उपकार? आपण दुसऱ्याची बांध करू पण उपकार करणार. आपण असे एखाद्याने आपल्यावर उपकार केला आपण त्याच्यावर अपकार करणारे माणसं. मी तुम्हाला नाही बोलत, सगळेच रस्त्याने चालता चालता पाऊस पाणी पडला आणि पाऊस पाणी पडल्यावर पहिलं काम कोणतं राहत? आता पहिलं माणूस शेतामध्ये काय करत? पेरणी. हा. आणि आज पुढे तरी ही या लहान मुलांच्या माध्यमातून, अनुष्ठानाच्या माध्यमातून ही धर्माच्या कार्याप्रती ही प्रेरणी म्हणजे जनार्दन स्वामींचं अनुष्ठान. स्वामी विवेकानंद सांगायचे ज्या देशाचा तरुण घडला तो देश घडला महाराज. तुकोबराय सांगतात तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनाचं. आता उलट झालं. तरणा भाग्यवंत नटे डीजे पुढं. तरुण पण आहे. तारुण्याच्या 16व्या वर्षामध्ये ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून शास्त्रातून क्रांती केली ते ज्ञानोबा आहे. तारुण्याच्या उंबरठ्यावर तलवारीच्या माध्यमातून स्वराज्याची क्रांती केली ते छत्रपती शिवाजी महाराज.
दोघांचं वय 16 आहे. तुमच्या जीवनावर देहावर संस्कारही 16 आहे. एकाने 16व्या वर्षी स्वराज्य स्थापन करावं, एकाने 16व्या वर्षी परमार्थ स्थापन करावा. या दोघांच्या स्थापनेतून, दोघांच्या कार्यातून जी क्रांती घडली महाराज, त्याचं नाव महाराष्ट्र आहे. त्या भूमीत तुमचा आमचा जन्म आहे. आपण काय करतो? पेरणी करतो. पाऊस पडला, बैलगाडी चुकली आणि मस्त पैकी पाम भरून घर गाडीत टाकली. पहिले काय ट्रॅक्टर, ट्रॅक्टर फक्त जास्तीत जास्त निफाड तालुक्यातच आहे, बाहेर नाही. बाहेर काय पांभर टाकली, बैलगाडीला बैल घेतले, वावरात गेला. दिवसभर पेरणी झाली. पेरणी झाल्यावर संध्याकाळी घराकडं, विदर्भ मराठवाडा, आणि घराकडे निघाले. बैलाला काय लागली? भूक. शेवटी काय? अन्न वस्त्र पाणी निवारा, हे सृष्टीचा नियम आहे. म्हणून पेरणी झाली, बैल निघाले. भूक लागली म्हणून दोन्ही बैलापैकी एक बैल उधळला. जोऱ्यात भर धाव ती बैलगाडी निघाली. बैल हातात कासरा होता, कोणाच्या बैलगाडी चालवणाऱ्याचा, पण त्याला सुद्धा ते बैल ताब्यात. आता त्यांनी पाहिलं, हे बैल काय ताब्यात येण्यासारखे, हे बैल काय ताब्यात येण्यासारखे. गाडी निघाली, हा उभा राहिला आणि रस्त्याने प्रत्येकाला बाजूला व्हा, बाजूला व्हा. बैल उधळले, गाडीचं चाक अंगावून जाईल, एखाद्याला दुखापत होईल. आता समोरून जर भरधाव गाडी येते तर आपलं काम काय? बाजूला जायचं का बैल मुझे मार. सगळे पटापटा 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 बाजूला झाली. एक म्हातारी होती, तिला अख्खं गाव घाबरायचं. राहत्या काही मोडल पण वाकणार. हा बाणा काही उपयोगाचा, मोडल पण वाकावंच लागत. नाही पुढं वाकला तरी शेवट हार गाळ्यात टाकताना वाकावंच लागत, वाकणार नाही. हा आजी बाजूला व्हा, आजी बाजूला व्हा. बैल उधळले, गाडीचं चाक अंगावून जाईल, आजी बाजूला व्हा. आजी म्हणे, हा मला हात करतो. आजी आणखी रस्त्यातून उभी राहिली. बैलगाडी आली, आजीच्या पायावरून बैलगाडीचं चाक गेलं, पाय मोडला. चूक बैलगाडीवाल्याची का आजीची का बैलाची? आजीची. आजीची चूक असताना सुद्धा आजी पोलीस स्टेशन. काय हसत पोर मस्त. वा, एका दिवसात साबुदाणा बकरीचं तेज दिसायला लागलं. मग आजीनं काय केलं? पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली. 8 दिवसाला एफआयआर झालं. एफआयआर झाल्यानंतर कोर्टात केस गेली. कोर्टामध्ये आरोपींना बोलायची गरज पडत. सगळं तिथं कोण हँडल करतं? वकील. यांनी वकील दिला, आजीनं वकील दिला. तो कोर्टात गेले. याच्या वकिलांनी सांगितले, बाय उद्या तुला जजनी किंवा समोरच्या वकिलांनी काही प्रश्न केला, तू फक्त एवढंच करायचं, मौन धरायचं ना, असं करायचं. काय करायचं? बरं आहे. आता वकील सांगतात तसं. भरलं कोर्ट, जज बसला, दोन्ही आरोपी उभे राहिले. आजीचा वकील आला, म्हणे, का हो तुम्ही आजीला ओळखी द्या का? मी ते ऐकलं होतं ना. काय? अहो, या आजीची तुमच्या विरुद्ध तक्रार आहे का? तुमच्या बैलगाडीचं चाक आजीच्या पायावरून गेलं, पाय मोडला, दवाखान्याचा खर्च आला, अशी तक्रार आहे. हे खरं आहे का? यांनी सांगितलं. अहो म्हणे, असं कुठं चालतं का? ही आजी तुमच्यावर खोटा आरोप कशाला करेल? तुम्ही या आजीला ओळखता का? आम्ही. आजीचं टेम्परेचरच वाढलं. आजी म्हणे, ओ वकील साहेब, ओ जज साहेब, हा काय मुकाबिका नाही म्हणी, याला लई मोठा आवाज आहे. आणि कस काय? काल तर लई मोठ्याने गागत होता, आजी बाजूला व्हा, आजी बाजूला व्हा. बैलगाडी अंगावून जाईल. हे ऐकलं कोणी? जजनी. याची काय झाली? निर्दोष मुक्तता. आता हा विनोद नाहीये, याच्या पुढे ऐका. 15 दिवस झाले. किती? 15 दिवस झाले. वकिलांनी फोन केला, भाऊ मी तुला निर्दोष सोडलं, माझ्या फीचं काय? वकिलांनी याच्यावर काय केले होते? उपकार. यांनी त्याच्यावर काय केले? अपकार. अरे उपकार करणाऱ्यावर
अपकार करून आहे जगाच्या पाठीवर संत रूपी आई उपकार करते, जन्मदाती आई उपकार करते, गोमाता ती उपकार करते आणि तुमच्या आमच्यावर ज्यांनी उपकार केला ते म्हणजे कोण? आई माझी जनार्दन माऊली दिली अम्मा कृपेची सावली आई माझी जनार्दन माऊली दिली अम्मा कृपेची संतांना माऊली म्हणतात. संत ही आई आहे, जन्मदाती आई ही एक आई आहे. ऐसी कळवळ याची जाती करी लाभावी न प्रीती. कोणत्याही लाभाशिवाय, कोणत्याही अपेक्षाशिवाय प्रेम करते ती आई. कोणत्याही लाभाशिवाय, कोणत्याही अपेक्षाशिवाय मार्ग दावून, दर्शन देऊन कृपा करतात ती संत रूपी आई. जे अनमोल आहे ते सांभाळा. हे विचार अनमोल आहे. हा मार्ग जनार्दन स्वामींनी तुमच्या आमच्यासाठी दाखवला आणि हा जपणं. आणि या प्रवाहामध्ये, नदीमध्ये जर पोहायला गेले तर माणूस नदीच्या पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेनं पोहील का उलट्या दिशेने? उलट्या दिशेने पोहणारा माणूस कधीच ध्येयापर्यंत जात नाही. तो जो प्रवाहात चालतो, जो प्रवाहाच्या दिशेनं निघतो, प्रवाहित होणं वेगळं, प्रत्यर्पित होणं वेगळं. संतांच्या विचारातून प्रेरित व्हा. जो प्रेरित झाला तो प्रवाहित होतो, जो प्रवाहित झाला तो प्रत्यर्पित होतो, जो प्रत्यर्पित झाला तो समर्पित होतो. ज्याच्याकडे समर्पण आलं त्याच्याकडे नामस्मरण आल्याशिवाय राहत. म्हणून म्हटलं जातं तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले, नेनती काही ताना टोना नामस्मरणा. तुकाराम महाराज यांचं जीवन चरित्र जर पाहिलं तर तुकोबरायांची पराकोटीची निंदा केली. कोणी? रामेश्वर भट्टांनी निंदा केली. बायको गेली, बायको नंतर मुलगा गेला, संकट आली. पण एवढी संकट येऊन सुद्धा तुकोबराय पांडुरंगाला म्हणतात, देवा ही कोणाची कृपा आहे? तुमची कृपा आहे. इथं फक्त भाषणाला म्हणावे थोडा टाळ नीट वाजव. तोच बाबा हा टाळ तू. पण एवढा अपमान केला जगाने. त्याच्याही पलीकडे जाऊन तुकोबरायांचा गाथा कुठं बुडवला? इंद्रायणीमध्ये पाण्यात बुडवला. मला एक सांगा, गाथा पाण्यात बुडावला हे चांगलं केलं का वाईट? तुम्ही नका बोलू, तुम्ही बघा. जर तुकोबरायांचा गाथा पाण्यात बुडावला, तो जर तरंगला नसता महाराज, तर या बहुजन समाजाला तुकोबरायच कळाली नसती. जनार्दन स्वामींचे जर भिल्ल आणून डोळे फोडण्याचा प्रयत्न केला नसता,
त्यांना जर संकट आली नसती, त्यांना जर त्रास झाला नसता, तर तुम्हाला आम्हाला सुद्धा जनार्दन स्वामी कळले नसते. संकट येतात तुम्हाला संपवण्यासाठी नाही, संकट येतात तुम्हाला उभं करण्यासाठी. उभं राहायचं असेल तर ज्याच्या गळ्यात जनार्दन स्वामींचा, ज्याच्या हातात जनार्दन स्वामींचं कड आहे, गळ्यात माळ आहे, त्याच्यावर किती संकट येऊ द्या. वास्तविक या व्यासपीठाचे नियम आहे, पण या जागेचं महत्व सांगतो. 10 तारखेला इथं सहज बसल्या बसल्या बऱ्याचशा लोकांना माहित आहे की बाबाजींनी बोलवलं, बसलो आणि दुसऱ्या दिवशी आलो, छातीत चमक निघाली. पण इथं बाबाजींच्या पालखी पुढं महाराज म्हणे जाय दवाखान्यात, काही होणार नाही. हसत हसत बोलत बोलत गोपाल मला घेऊन गेला, बरोबर ना. गोपाल आणि कोण होता अजून घेऊन गेले. तिथं गेल्यावर जीवनवागचे डॉक्टर म्हणजे यांना अटॅक घेऊन गेला. सांगा बाबाजींच्या पालखी पुढे जो उभा राहिला त्याला आज 10 दिवसात बाबाजींनी बोलायला लावलं. ही ताकद कोणाची? निज दासाची संकट समाई हे दासाची करुणा सावतोबांचा एक अभंग लक्षात ठेवायचा. समयाशी सादर व्हावे देव ठेविल तैसे. देव ठेवील तसे राहा. एकदा हे उडून गेले तर किती डुप्लिकेट आहे बसवले तर ते कितीही काळे केलं तर ते तसे राहा. देव ठेवील तसं. संकट येऊ द्या. लग्न सराई संपली, आता कोणती लागली? आस्त लागला. पण धामधुमीच्या काळात माणूस इथून तिथं लग्न ऍडजस्ट करतो. एक जण मस्तपैकी लग्नाला गेला आणि पाहिलं मंडप तर दिसतोय, तिथे एक बकऱ्या चालणारा माणूस होता. म्हणजे ओ बाबा मला त्या लग्नात जायचंय, मला टाळी सापडन का? म्हणे सापडन ना. म्हणजे कस काय? आता 12:30 वाजले, तिकडं तर मंगलाष्टक चालू झाली. म्हणजे या ढेकळातून जा. म्हणजे मला जीन्स पॅन्ट घातली, मला ढेकळातून, मला असं रस्त्याने नीट चालता येतं तर ढेकळणी कवा. म्हणजे असं तिकडून जा. म्हणजे तोपर्यंत टाळी होऊन जाईल. काहीतरी मार्ग दाखवा. मार्ग दाखवायचा. या एसी गाडीतून खाली उतरा. गाडीच्या खाली उतरला, बकऱ्या मागे एक कुत्र होते. मात्र त्याच्या मागे काय सोडलं? कुत्र सोडलं. एकदा कुत्र माग लागलं, हा या ढेकळातून त्या ढेकळातून तिकडं तर देव लग्न होईपर्यंत मंडपात. संकटाचं कुत्र माग ज्यावेळेस लागतं महाराज, त्याच वेळेस तुमच्या ध्येयाचा वेग वाढतो. आणि हा वेग वाढवायचा असेल तो विचारांचा. वेग विचाराचा असू द्या, वेग आचाराचा असू द्या, वेग तत्परतेचा असू द्या, वेग सामर्थ्याचा असू द्या, वेग समर्पणाचा असू द्या. गाडीचा वेग आपल्या हातात आहे. गाडीचा वेग आपल्या हातात आहे. पण आपला वेग ज्याच्या हातात आहे तो देव आणि ते संत आहे महाराज. त्याने ठरवलं तर आपण, मग ते ग्रंथ असतील, ते संत असतील, त्यांचे विचार असतील, ते काय केलं पाहिजे? जपलं पाहिजे महाराज. राजमाता अहिल्याबाई होळकर ज्यांची आता 31ला जयंती आहे, ज्यावेळेस पिंड बनवली आणि पिंड बनवल्यानंतर मल्हाररावांचे घोड्यांच्या टापांचा आवाज आला, बरोबरच्या मैत्रिणी पळून गेल्या. पण ती बनवलेल्या पिंडीवर आडवी पडली आणि ते घोड्याच्या खाली उतरल्याने सांगितलं, तुला भीती वाटली नाही का? घोड्यांच्या टापा खाली चिरडून मरशील. सांगितलं मी मेले तरी चालेल, पण माझा देव म्हणजे जी पिंड होती ती टिकली पाहिजे. तसं आपण असू नसू पण चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हे जनार्दन स्वामींचं कार्य टिकेल. कारण हे कार्याचं सामर्थ्य, कार्याचं अधिष्ठान फक्त म्हणजे जनार्दन स्वामी. गावोगावी कार्य गुरुचे चाले होतो माने, चाले होतो माने. अखेर फक्त सांगे स्वामी श्रीयाल गावोगावी गावोगावी. हो जय जनार्दन नाम गुरु
हे महत्वाचं आहे. हे भजनाचं धन, हे सत्संगाचं धन, हे कीर्तनाचं धन, हे ज्याला कळालं महाराज. तुकोबरायांना एवढा त्रास झाला तरी म्हणतात देवा ही तुझी कृपा आहे. आणि त्या तुकोबरायांची पराकोटीची निंदा करणारे रामेश्वर भट शेवट कोणाला शरण आले? तू गीता तुलनेसी ब्रह्म तुकासे आले, गीता तुलनेसी ब्रह्म तुकासे आले, रामेश्वरी मस्तक ठेवी मारुती तुकाराम. स्वामी सद्गुरुधामा ज्यांनी आयुष्यभर निंदा केली महाराज त्यांनीच शेवट शरण आले. कोणाला? तुकोबरायांना. तुकोबरायांनी सगळं सोडलं, फक्त एकच धरलं. कोण? धरीला पंढरीचा चोर. तुकोबरायांनी अभंग सांगावे आणि रामेश्वर भट्टांनी ते लिहावे. एक दिवस तुकाराम महाराजांच्या मुखातून अभंग निघाला. श्रीकृष्णाचे मुख मलिन यशोदेकडे उभाल. रामेश्वर म्हणजे विद्वत्ता होती. त्यांना वाटलं लिहिता लिहिता का श्रीकृष्णाचे मुख मलिन, वास्तविक आत्मा हा परमात्मा हा तो काय आम्ल स्वरूपात आहे, तर त्याला मळ लागल कसा, म्हणून त्याने मलिनच्या ऐवजी म्लान केलं. काय केलं? त्याला वाटलं तुकोबरायांना मलिनच्या ऐवजी म्लान लिहायचं असेल, पण थोडासा शब्द चुकला. यांनी परस्पर इकडं काय केलं, त्यांनी जो उत्तरा दिला यांनी परस्पर इकडं खाते उतार्यावर नको ते उद्योग केले. देव त्या रामेश्वराच्या स्वप्नात गेले, सांगितलं का रे शरण गेला, शेवट शरण गेला पण तुझा अहंकार गेला. कारण माणसाला अहंकार झाला तुका म्हणे वाया गेला. काय झालं देवा म्हणे, अरे तुला कोणी अधिकार दिला की माझ्या तुकोबांनी लिहिलेलं प्रमाण तू बदलावं? सांगितलं तुकोबरायांचंच बरोबर आहे. श्रीकृष्णाचे मुख मलिन, ज्यावेळेस माझ्या आईनं मला दही खाऊ घातलं त्यावेळेस मला इथं काय लागलं ते लागलं, त्याच्यामुळे माझं मुख मलिन झालं. रामेश्वर भट्ट तेवढ्या रात्री पहिल्या गाडीनं तुकोबांच्या घरी दरवाजा वाजवला. सांगितलं श्री गुरुनाथ सद्गुरुनाथ मी अपरा मी अपरा, श्री गुरुनाथ सद्गुरुनाथ मी अपरा मी अपरा. तुकाराम महाराज म्हणे काय झालं? म्हणे तुम्ही जो अभंग सांगितला माझ्याकडे लिहिण्यामध्ये मी चूक केली, मलिनच्या ऐवजी म्लान लिहिलं. त्यावेळेस सांगितलं हा बरं ठीक आहे म्हणे तुझंच बरोबर असेल. पहा आपण कितीही चुका केल्या तरी दया क्षमा शांती ज्यांच्यामध्ये असते ते संत काय करतात, माफ करतात. आणि मग सांगितलं नाही माझं बरोबर नाही तुमचंच बरोबर आहे. नाही बाबा तू लिहिलं तेच बरोबर आहे, नाही तुमचंच बरोबर आहे. का तुमचं बरोबर आहे हे सांगण्यासाठी भगवान परमात्म्याला स्वप्नात यावं लागलं. तुकोबरायांच्या डोळ्यात अश्रू आले महाराज की देवा देवा मला खरं ठरवण्यासाठी तुम्ही कुठं आले? त्याच्या स्वप्नात आले. देवा ही सगळी तुझी कृपा आहे. तो देव तो सगळं करू शकतो महाराज. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम Oh
अशी नका बसू, मस्तपैकी मांड्या घाला, ताईट बसा एकदम. डोळे दिले कशाला? चष्मे लावायला. हात दिले कशाला? टाळी वाजवायला. पाय दिले देवाच्या मंदिरात जायला. हे आखी वो जो शाम का दर्शन किया करे. आंख म्हणजे डोळे. काय? हे आंख वो जो शाम का दर्शन किया करे. हे शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे. बेकार हो मुख है, बेकार हो मुख है जो रहे मेरे बातों. वायफळ बडबड करण्यापेक्षा 7 दिवस मौन बरं. मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे. हीरे मोती हीरे मोती से नहीं शोभा है हाथ की. हाथ वो है जो मेरे शाम का वंदन किया करे. हे खोल केलं कोणी? घराचा त्याग केला, सगळ्यांचा त्याग केला, पायात घुंगरं बांधली आणि देवाचं भजन केलं. महाराज संत रोहिदासांची शिष्य मीरा काय केलं म्हणून तिचा आजही मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में. प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे. हाथ वर करा एकदा, हात वर. एक साथ. त्यांच्याशी एकरूप झाला, त्यांच्या नामाशी एकरूप झाला, त्यांच्या भजनाशी एकरूप झाला, त्यांच्या सेवेशी एकरूप झाला. जो एकरूप झाला तो त्यांच्या स्वरूपापर्यंत गेला. जो त्यांच्या स्वरूपापर्यंत गेला महाराज श्रद्धा नामावर बसली, श्रद्धा राम विचारावर बसली. तशी तुमची श्रद्धा जनार्दन नामावर बसली, तुमची श्रद्धा जनार्दनांच्या विचारावर बसली, तुमची श्रद्धा जनार्दन स्वामींच्या कार्यावर बसली. तुमच्या कर्तृत्वाला त्यांच्या कार्याची जोड लागल्याशिवाय राहणार. ज्यावेळेस बसले हो आणि मग उठले. बसताना चोर म्हणून उठले, पण उठताना एक ज्ञानी म्हणून उठले. बसताना एक अज्ञानी म्हणून बसले, पण उठताना एक ज्ञानी म्हणून उठले. बसताना एक सामान्य जीव म्हणून बसले, पण उठताना एक महर्षी म्हणून उठले. तुम्ही आज बसताना एक बाबाजींच्या कार्य करत असताना एक सेवक म्हणून बसले, उठताना एखादा सेवाधारी म्हणून उठा. एवढंच तुम्हाला मी सांगतो, बाकी काही नाही. बसले तुम्ही, महामंडळाचे स्वामी शिवजी महाराज यांचं आगमन होत आहे. सर्वांनी टाळी वाजवून स्वागत करा. हातवर एकदा
मनात भरली परी मनात भरली पंढरी मायन म्हणते माहेरी म्हणते माहेरी विठाई हसत दरबारी बाई हसत डोळ्यात भरला तुकोबा डोळ्यात भरला तुकोबा मनात भरला ज्ञानोबा हात भरला ज्ञानोबा हात भरला तुकोबा बाई हसत फक्त टाळी टाळ्या स्वागत होईपर्यंत टाळी 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 आपण सारे जाऊया आपण सारे जाऊया पालखुरी पाहूया पंढरपूर पाहूया हरीचा राया जाऊया बाई हसत हसत हरीचा राया जाऊया बाई म्हणून तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले नेनती काही ताना टोना नामस्मरणा वाचोनी हा नामयज्ञ हा 7 दिवसाचा नर्मदेश्वराच्या वर्धापन दिनानिमित्तानं ज्या भूमीत आहे ती नर्मदेश्वर आहे, भाऊसाहेब नगर आहे. ज्यांच्या परमार्थिक भूमिकेतून आहे ते आमचे महामंडलेश्वर स्वामी शिवगुरुजी महाराज, ज्यांच्या प्रेरणेतून 40 वर्षापासून परमप्राप्तीचा परमेश्वराचा परमार्थिक उद्घोष या नगरीत होतोय, हे त्यांच्या आमच्यावर सगळ्यांवर उपकार आहे. आता आपल्याला काय कळालं असतं? आपल्याला यज्ञ कळाला असता ना, आपल्याला अनुष्ठान कळालं असतं. हे सगळं कळण्यासाठी एक झाड उभं राहतं पण ते दुसऱ्यांना सावली देतं महाराज. एक झाड उभं राहतं ते दुसऱ्यांना सावली देतं. एक अगरबत्ती जळते ती दुसऱ्यांना सुगंधित करते. एक फूल झाडापासून वेगळं होतं पण ते इतरांना सुगंधित करतं. हे मराठवाड्यातलं एक फूल तिथून वेगळं झालं पण इथं येऊन या निफाड तालुक्याचा आणि या जनार्दन स्वामी परिवाराचा सुगंध दरवळला. त्या सुगंधामध्ये आपण प्रफुल्लित होतोय आणि त्या सुगंधाचा सहवास, त्या सुगंधाचा श्वास 7 दिवस तुम्हाला सकाळच्या विधीच्या माध्यमातून मिळणार आहे. खरे भाग्यवान तुम्ही आहात. झालेली प्रवचन रूपी सेवा जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांच्या चरणी, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. मी बाबाजींना विनंती करतो की आपणही रोज मुलांना ज्यावेळेस कोणाचंही प्रवचन असो पण शेवट आपण मार्गदर्शन द्यावं. कारण आपल्या अनमोल विचारातून हे कार्य उभं राहत आहे. म्हणून मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांना शुभाशीर्वाद द्यावे. जय जनार्दन, जय जनार्दन.